नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. इकडे बघा काय चालू आहे. बॅक कॅमेऱ्याने घेते तेव्हा ते व्यवस्थित दिसते. खूप उजेड येतोय, खिडक्या उघड्या आहेत. तर खाताय सोनपापडी खाणं चालू आहे, कारण पोटात काहीच नाहीये. गोड नाही द्यायला सांगितलं डॉक्टरांनी, पण काय करावं, ऐकतच नाहीये. असा प्रॉब्लेम बघा. फक्त आज सोनपापडी खाते, नाही तर दुसरं काहीच खाल्लं नाही तिनं, काहीच. अंशिका आणि आमच्या अंशुबाईला ना खूप थंडी वाजते. आणि प्रॉब्लेम काय झाला का, स्वेटरवर औषध पिताना स्वेटरवर औषध सांडलं. तर आम्ही स्वेटर धुतले, पण आमच्या इकडं खूप पाऊस आहे, त्यामुळे आमचे स्वेटरच नाही वाळले. है ना बाळा? थंडी तर लय वाजते, त्यामुळं 2-3 चादर घेऊन झोपली होती. डबल टेबल केली ती चादर. हे बघा काय चाललंय, काय चाललं. सोनपापडी खातो तो, पण खूपच तापतोय अंशिकासारखाच. त्याला औषधानं त्याचं कवर झालं, पण अंशुबाई ना आमची काही खातच नाहीये, त्यामुळे जास्त गळली ती. काय करावं तिला तेच समजेना. आज अंशुबाईची आजी पण आजारी पडलेली आहे. आजीला पण खूपच सर्दी, ताप, खोकला अंशिकासारखाच. काय झालं घराला तेच कळा. कोणाची काही दृष्ट लागली का काय, असं सगळे म्हणतात दृष्ट लागली तुमच्या घराला, पण असं काही असतं का काय, काय माहिती दृष्ट लागते का काय. काय करावं, एक झालं का एक आजारी आहेच आमच्या घरात, असं कोणाला सुख नाही. तुला बरं वाटतंय बाळा? अंशिकाच्या रिपोर्टमध्ये ब्लड टेस्ट केलं, त्यामध्ये पेशी वाढलेल्या दाखवल्या, पण ते म्हणे जास्त प्रमाणात नाही, सांगता नाही येत म्हणे काही. जर तिनं काही नाहीच खाल्लं 2 दिवसात तर तिला ॲडमिट करावाच लागेल म्हणे. आजच्या दिवस सांगितलंय त्यांनी. परत औषध चेंज करून दिले का, किती औषधांचं पार. इथं दवाखाना साचला हे इतके, आणि तिकडं पण खूप आहेत बरेच अजून. मेडिकलच झालंय घरात तयार एक. आजी पण झोपली आहे अंशूची, घरी कोणीच नाहीये. त्यांना पण दवाखान्यात न्यायचं आहे आता. नेमकं आज आलाय संडे, त्यामुळं इथं दवाखाने पण उघडे नसते संडेला. असा प्रॉब्लेम आहे, काय करावं बघू. आता अंशिकाचे पप्पा आले का त्यांना न्यायला सांगते. त्यांना पण दवाखान्यात गोळी घेतली त्यांनी तशी तापीची, पण ताप कमी झाला, पण खोकला आणि सर्दी खूप आहे. कणकणी आली आहे त्यांना पण, अंशिकासारखंच झालं. लाडूबाई तर सतत आजारी राहते. देते सोनपापडी आजीला देते हळूच. तर अरे हो, हॅपी बर्थडे. तुझा पण हॅपी बर्थडे. चल चहा करू, कॉफी करू का चहा? कॉफी पण आहे करते. चला आपण कॉफी करू आजीला. आजीला ताप आली, डोकं दुखतंय आजीचं. तुला हात धुवायचे? चल बाहेर, चल बाहेर. कॉफी प्यायची तुला? नाही, यांसाठी केलेली कॉफी इथं बघा. प्यायची का? त्याला पण खूप खोकला येतोय. कॉफी मग काय प्यायचं? काय प्यायचं तुला?
बोल ना. हळूच पे. बस ना बाई आता. तुम्ही दोघी आजी नात्या मस्त दुखणं घेऊन बसल्या आहे ना. संपलं ना. खोकला येतो आता. खाऊन झाल्यावर खोकला येतो. तुला सगळं खाली सांडली काय. चल आईने कॉफी वगैरे करून दिली. आता ते बसल्या उठून. आता त्यांना पण खूप ताप आणि खोकला आणि शिकासारखा. देवांश काय पाडलं तू. तू काय पाडून आला. बरं राहून दे. इकडे ये ना. बरे माझं देवांशला दुखणं जरी आलं ना तरी लगेच बरं होतं है ना देवांश. कारण तो औषधं पितो. अंशिका औषध पित नाही त्यामुळं अंशिकाला बरं नाही वाटत लवकर है ना. अंशिका आणि तिची आजी सारख्याच आहे. तिच्या आजीला पण औषधांचा वास येतो. उलटी येते. अंशिका पण तशीच आहे सेम. त्यामुळे त्या दोघींना पण लवकर बरं वाटतच नाही. आजार पण तर लय लवकर येतं दोघींना पण. प्रॉब्लेम आहे. फोन आपल्या फोनचा ना दादा एक कॅमेराच चांगला नाही रे. व्यवस्थित दिसतच नाहीये का बरं काय माहिती. आजी कॉफी पिली नाही का बरं. बसा आता इकडे खेळा थोडा वेळ. आजीला झोपू द्या. इथं बसा. चला इथं खेळू आपण. ना मी खेळते तुमच्यासोबत. अरे ही सोनपापडी कोणी सांडली एवढी. चला ते भरून टाकायचं. चला हात पुसून ये बाळा. टॉवेलला जा. शिपायची ती बघा माझी आत्ताच काम आवरलं. स्वयंपाक वगैरे नव्हता मला कारण रात्रीचं शिळच होता आज खूप. बाबाचं काहीच गेले. हितेन गेलेलं आहे त्याच्या गावाला. गेले त्याला सोडवायला. त्यामुळं ते दोघं सकाळीच गेले. सकाळी स्वयंपाक करायचं तर आमची काही इतकी रडत होती बापरे. ए खाली पडन ते सगळं. अंशिका आणि देवांशी इतके रडत होते ना. सकाळी स्वयंपाकच नाही केला. आम्ही तिघांनी जे रात्रीचं होतं तेच खाल्लं. मग परत ते पण वाया जातं. त्याच्यात पाणी नसतं टाकत वेड्या मुला. हो इकडं इकडं. हो नाही मी औषध पाजा ना मग तुला. हो इकडं मग चल लवकर. बोल ना. तू बोलत होती ना. अंशिकाने आंघोळच नाही केलेली. अंशिका पारशीच आहे आमची आज है ना अंशिका. आज आमची अंशिका पारशीच आहे. काही पण बोलतो वेडा मुलगा. आंघोळ तू आंघोळ केली का देवांश. रुसलाय देवांश रुसला. अंशिकाला तापेमुळे आंघोळच नाही घालत आहे. काल घातली होती है ना अंशू. काल केली ती ना. आणि ही मुलगी ना औषध प्यायला इतका कंटाळा करते ना. सगळं औषध असं असं फुरक्या मारती. आणि सगळं आपण असं वर असं औषध पाजायला ना सगळं आपल्या तोंडावर असं थुकती वर है ना. हत्तीसारखं फवारे मारती तोंडातून है ना. वेडी मुलगी आहे माझी. काय करावं. लय नाजूक आहे लयच. हुशार आहे. किती दिवस झाले तू शाळेत नाही गेली. 8 दिवस होऊन गेले बाळा. उद्यापासून शाळेत जाशील ना. शाळा उघडीच नाही म्हणजे हिला बरं नाही. शाळेला सुट्ट्याच आहे. मॅडमचा कालच फोन आलता. अंशिका का बरं येत नाही शाळेत. वाव देवांश रुसलेला आहे ग. या ग देवांश कसा रुसला. रुसून दाखव. रुसून दाखव ना. असे हाताची घडी कर ना. लय राग येतो आम्हाला बोलल्यावर. अजिबात बोलायला नाही पाहिजे आम्हाला. बोललं की इतका राग येतो ना का बस. जाऊ दे. रुसणं फुगणं चालूच राहतं. तर व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट नक्की सांगा. बस लाईक करा.
सबस्क्राईब करा, काळजी घ्या. अजून काय झालं ना? तू म्हण आता. चल म्हण ना. चला आमचं चालूच राहतं. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांनी काळजी घ्या. काय झालं? नको काढू. सगळ्यांनी काळजी घ्या. आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. टाटा बाय बाय.